शाप. लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर. पोलीस कमिशनर ऋतुराजांनी फाईल बंद केली. इन्स्पेक्टर भोसले आजची सगळी कामं झालीत. त्यातूनही काही महत्त्वाचा फोन आलाच तर सब इन्स्पेक्टर साहेबांनाही कळवा. 2 दिवस आम्ही सुट्टीवर आहोत आणि हवालदारांना सांगून आमची गाडी काढा प्लीज, असं म्हणत ऋतुराज उठले. इन्स्पेक्टर भोसले तसेच उभे होते. त्यांचा गोंधळलेला चेहरा पाहून ऋतुराजांनी विचारलं, काही अडचण आहे का? अडचण अशी नाही सर, पण त्या डोंगरमळ्याचं काय करायचं? पर्यावरण संवर्धन कार्यकर्त्यांनी रान पेटवलं नुसतं. अहो, रान पेटवणारे कार्यकर्ते कसले? हसत हसत ऋतुराजांनी आपली कॅप सरळ केली. तसं नाही सर, सगळ्या आदिवासी लोकांना हाताशी घेऊन त्यांचा लढा त्यांनी अधिक सक्रिय केलाय. तिथे काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं हे विचारायचं होतं. इन्स्पेक्टर भोसल्यांच्या बोलण्यात तथ्य होतं. डोंगरमळ्याची केस हातघाईवर आली होती. एकीकडे मंत्री साहेब, दुसरीकडे गावकरी आदिवासी आणि तिसरीकडे कार्यकर्ते, अशी त्रिशंकू अवस्था झाली होती. 2 दिवस तग धरू शकणार नाही का? ऋतुराजांनी विचारलं. तग धरू शकतो, लाठीचार्ज करून, पण मग मीडियावाले उगीच बोंबाबोंब करतात. आधीच पोलीस खात्याची बदनामी काय कमी आहे? भोसले म्हणाले. भोसले, तोंड सांभाळून. इतर लोक करतात ते करू देत. निदान तुम्ही तरी तुमच्या तोंडाने स्वतःच्या डिपार्टमेंटची मुक्ताफळं उगाळू नका. आणि या असल्या नाजूक विषयावर लाठीचार्ज उपयोगाचा नाही. निघालेले ऋतुराज पुन्हा खुर्चीत बसले. काय करायचं? प्रश्न खरंच गंभीर होता. सर, एक विचारू? तुम्ही एरवी कधीही सुट्टी घेत नाहीत. अचानक 2 दिवसांची सुट्टी? अडखळत इन्स्पेक्टर भोसल्यांनी विचारून टाकलं. ऋतुराजांच्या चेहऱ्यावर मोठं स्मितहास्य उमटलं. मुलाचा पहिला वाढदिवस आहे भोसले. पहिला वाढदिवस म्हटलं की मुलापेक्षा त्यांच्या आयांनाच भारी उत्साह असतो. नातेवाईकांसाठी एक पार्टी ठेवली आहे. अर्थात आपल्या डिपार्टमेंटला सुद्धा एक पार्टी देणारच आहे मी. डोंगरमळ्याची केस सॉल्व्ह झाली ना की छोटी का चंगी पार्टी करू. कोंबडी आणि बाटलीची? हसत हसत ऋतुराज म्हणाले. इन्स्पेक्टर भोसल्यांच्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं. चालेल सर, सगळी व्यवस्था मीच करीन. इन्स्पेक्टर भोसले स्वप्नरंजनात हरवले. भोसले, भानावर या. डोंगरमाळाचा प्रश्न सोडवायचा आहे ना? साहेबांच्या बोलण्याने भोसले पुन्हा ताठ झाले. मग काय करू म्हणता साहेब? त्या कार्यकर्त्यांशी बोलून पहा, प्रेमाने, शांतपणे. त्या कार्यकर्त्यांपैकी त्यांच्या म्होरक्याला पकडा आणि त्याच्या हातावर थोडी मलई चोळा. काय समजलात? भोसल्यांच्या सुटलेल्या पोटाला चिमटा काढत ऋतुराज खूप हसले. खूप काही कळल्यासारखं भोसल्यांनी मग मान वर खाली केली. साहेब, गाडी काढली आहे, निघायचं का? हवालदारांनी येऊन निरोप दिला. हां, चला. भोसले, ओ भोसले, कधीतरी डोकं लावून काम करा ना. कधीच स्वतःचं डोकं वापरत नाही. मग आम्ही काही बोललो की तुम्हाला राग येतो. अहो, प्रमोशन असं उगीच होत नसतं. अहो भोसले ना तुम्ही. महाराजांचा गनिमी कावा कधी शिकणार? साहेबांच्या बोलण्याने भोसलेंचं रक्त खवळलं. साहेब, यावेळेस पहाच तुम्ही. हा प्रश्न मी कसा मार्गी लावतो ते. ऋतुराज उठले. भोसलेच्या खांद्यांवर थोपटत म्हणाले, आय होप सो. ऋतुराज गाडीत बसले, पण डोक्यात मात्र विचारांचं चक्र चालू होतं. भोसल्यांकडून त्यांना फार अपेक्षा नव्हती. फक्त हे पुढचे 2 दिवस निभावलं तरी खूप होतं. त्यांची गाडी बंगल्यापाशी येऊन थांबली. वॉचमननी गेट उघडलं. त्यांनी घड्याळात पाहिलं, 10 वाजून गेले होते. रुचिका आणि रुद्र नक्की झोपले असणार. साहेब, जेवणार की दूध घेणार? चंदूदादाने विचारलं. त्यापेक्षा गरम कॉफीच कर. मी आहे इथे डायनिंग टेबलपाशी. ऋतुराजांनी हातपाय धुतले. गरम कॉफी घेऊन त्यांना बरं वाटलं. डोकं हलकं वाटलं. डोक्यात चाललेले विचार हळूहळू शांत झाले. डोळ्यावर पेंग येऊ लागली होती. कामाचे सगळे विचार बाजूला ठेवून झोपायला ते मग बेडरूममध्ये निघून गेले. त्यांचा छोटा रुद्र हात पाय पसरून ताणून झोपला होता. त्याच्या पिंगट केसांवर हलकेच हात फिरवत ऋतुराज म्हणाले, परवा माझ्या सिंहाच्या बछड्याला, या माझ्या छाव्याला 1 वर्ष पूर्ण होईल. सॉरी अरे बच्चा, तुझ्यासाठी फार वेळ काढू शकत नाही, पण वाढदिवसाला तुला एक अनोखं गिफ्ट मात्र मी देणार आहे. मुलाच्या अंगावरची चादर नीट करत मग तेही झोपून गेले. सकाळी जाग आली ती मोबाईलच्या बेलने. रुद्र जागा होऊ नये म्हणून पटकन त्यांनी मोबाईल घेतला आणि बाल्कनीत गेले. डोळे चोळून पाहिलं. मंत्री महोदयांचा फोन होता. एवढ्या सकाळी. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी फोन रिसीव्ह केला.
गुड मॉर्निंग सर. ऋतुराजांच्या गुड मॉर्निंगला उत्तर न देता मंत्री साहेबांनी डायरेक्ट बोलायला सुरुवात केली. हां, तुम्ही जिथे आहात तिथून निघा. डोंगरमळ्यावर पोचा. कार्यकर्त्यांनी धुडगूस घातलाय तिथे. आजच्या आज सगळं निस्तरा. हां, साम दाम दंड भेद सगळी अस्त्रशस्त्र आहेत तुमच्याकडे. आज जागा मोकळी झाली पाहिजे. साहेब पण पुढचे शब्द ऋतुराजांच्या तोंडात विरघळले. पण काय? पुढचे 7 जन्म झिजलात तरी मिळणार नाही असा तुकडा. हवा आहे ना तो. मंत्री महोदयांच्या या बोलण्यावर ऋतुराजांना जमिनीचा तो मोक्याचा तुकडा दिसू लागला. समोर नदी, त्याच्या मागे डोंगर आणि त्या तुकड्यावर त्यांचं टोलेजंगी घर. लेकासाठी पाहिलेलं ते स्वप्न. त्याच्या पहिल्या वाढदिवसाचं पहिलं वहिलं गिफ्ट. सर, काळजी नको, लगेच निघतो. आजच्या आज प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ऋतुराजांवर मंत्री महोदयांचा पूर्ण विश्वास होता. ही असली गुंतागुंतीची कामं ऋतुराजांनी यापूर्वी अनेकदा सफल करून दाखवली होती. अंघोळ करून घाईघाईत ऋतुराजांनी कपडे चढवले. अहो, हे काय? आज सुट्टी आहे ना तुमची? बायकोने असं विचारताच ऋतुराजांनी नकारार्थी मान हलवली. खूप महत्त्वाचं काम आलं आहे. मंत्री साहेबांचा डायरेक्ट मला फोन होता. निघावंच लागेल. कुणाच्या तरी जीवनामरणाचा प्रश्न आहे असं समज. एका कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं हे कर्तव्यच असतं, हो की नाही? ऋतुराज असं म्हणताच बायको विरघळली. हे सगळे भोग आम्हा सैनिकांच्या आणि पोलिसांच्या बायकांच्याच नशिबी का येतात? पण आम्ही ते आमचं सौभाग्य समजतो. लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही अहोरात्र झटता, यातच सगळं आलं. ठीक आहे, निघा तुम्ही, पण उद्या मात्र घरी थांबा. हां, वाढदिवसाला सगळेजण घरी येणार आहेत. माहिती आहे ना तुम्हाला? ब्रेड बटर त्यांच्या हातात देत रुचिका म्हणाली. उद्याची सुट्टी मिळावी म्हणूनच तर घाईघाईने चाललो आहे आता. त्यांनी ब्रेड उष्टावल्यासारखा केला आणि डिशमध्ये तसाच ठेवत ऋतुराज गाडीत जाऊन बसले. गाडी स्टार्ट केली. भरधाव वेगाने गाडी डोंगरमळ्याला पोचली. कार्यकर्त्यांच्या घोषणा, पोलिसांच्या गाडीचे आवाज, हॉर्न, शिट्ट्यांचे आवाज, पक्ष्यांचा चिवचिवाट, झाडांची सळसळ क्षणातच त्यांच्या डोळ्यांना आणि कानांना जाणवला. साहेबांची गाडी येताच सगळेजण शांत झाले. हवालदाराने जोरदार सॅल्यूट ठोकलं. कार्यकर्ते आणि भोसल्यांची थोडी बाचाबाची चालू होती. ऋतुराज खाली उतरले. काय झालं भोसले? काय गोंधळ चाललाय? त्यांच्या आवाजात जरब होती. कार्यकर्ते थोडे शांत झाले. ऋतुराजांनी नजर टाकली. युद्ध करायचं म्हटलं तर आधी प्रतिस्पर्धी शत्रूच्या शक्तीचा आवाका घ्यावा लागतो. आज जे काही घडत होतं ते युद्धापेक्षा काही कमी नव्हतं. मंत्री साहेबांचं मंत्रीपद, त्यांची प्रतिष्ठा, पोलीस डिपार्टमेंटची शान आणि अर्थातच ऋतुराजांचं स्वप्न पणाला लागलं होतं. साहेब, या लोकांना किती समजवायचा प्रयत्न करतोय, पण त्यांची मनमानी सोडतच नाहीत ते. उलट आजूबाजूच्या गावकऱ्यांना आणि आदिवासी लोकांना देखील घेऊन आलेत. भोसले म्हणाले. ठीक आहे, पाहतो मी. ऋतुराजाने कार्यकर्त्यांच्या मुख्य लीडरला बाजूला बोलावलं. आजूबाजूला नजर फिरवली. साधारण 50-60 लोकं होती. भोसले, या सगळ्यांसाठी आधी चहा पाण्याची व्यवस्था करा. त्यांच्या या बोलण्याचं भोसल्यांना आश्चर्य वाटलं. भोसले, सांगतो तेवढं करा. साहेबांनी असं म्हणताच भोसल्यांनी हवालदारांना चहा पाण्याची व्यवस्था करायला पाठवलं. तुम्ही सगळे आधी शांत व्हा. तुमच्यावर अन्याय होईल असं काहीच होणार नाही हे पहिलंच सांगून टाकतो मी. साहेबांच्या या गोष्टीने सगळ्यांनी साहेबांच्या समोर हात जोडले. साहेब, आम्हाला आमच्या स्वार्थासाठी काहीच नको. आम्ही इथे फक्त पर्यावरणासाठी, या डोंगरमळ्यासाठी आलो आहोत, कार्यकर्त्यांच्या लीडरने सांगितलं. हो हो, आम्हाला तरी पर्यावरणाला नुकसान कुठे करायचं आहे, पण आपण बसून बोलू शकतो की नाही? हवालदाराने झाडाच्या खाली 2 खुर्च्या मांडल्या. बाकी सगळी लोकं जमिनीवर तशीच बसली. 5-10 मिनिटात सगळ्यांसाठी चहा बिस्किटं आली. मग ऋतुराजांनी लीडरशी बोलायला सुरुवात केली. हां, आता बोला, काय म्हणणं आहे तुमचं? साहेब, हा डोंगरमळा फार जुना आहे. पुढे नदी, मागे डोंगर, डोंगराच्या पायथ्याशी आदिवासींची घरं आणि नदीच्या पल्ल्यात गावकऱ्यांची. या डोंगरमळ्याच्या रानात अजूनही वन्यजीव राहतात. दुर्मिळ अशी झाडं आहेत इथे. या गावातलं हे एक मोठं वन आहे. इथून रेल्वेचा प्रकल्प करणार, मोठ्या इमारती, रिसॉर्ट उभं करणार, या नावाखाली जंगलतोड करू नका साहेब. अहो, सगळीकडे सिमेंटचं काँक्रिटीकरण झालं तर माणसाने श्वास तरी कसा घ्यायचा? या मुक्या प्राण्यांनी कुठे जायचं? तुम्हाला हा प्रकल्प करायचा आहे ना, तर डोंगरमळ्याच्या बाहेर गावातून कुठेही करा. आमची ना नसेल, पण इथून नको प्लीज.
काहीही झालं, अगदी प्राणावर बेतलं तरीही आम्ही ही जंगलतोड होऊ देणार नाही साहेब, स्पष्ट सांगतो. ओ आय सी. तुमच्या भावना दुखावून तुम्हाला त्रास देऊन आम्हाला कोणतंच काम करायचं नाही. पण हे पहा, वरून आम्हालासुद्धा प्रेशर असतं. हे तुम्ही समजून घ्या. तुमचा मुद्दा आम्हाला समजला. तुमचा निरोप आम्ही मंत्री महोदयांकडे आमच्या पद्धतीने व्यवस्थित मांडू. पर्यावरणाला हानी करून डेव्हलपमेंट करायची, त्यात स्वार्थ साधायचा, हे आम्हाला नाही पटत. पण या सगळ्या चर्चेला थोडा वेळ द्याल की नाही? असे हातघाईवर येऊ नका. त्याने होतं काय, मीडियाचं फावतं. मीडिया काय हो, मंत्री साहेबांची किंवा पोलीस डिपार्टमेंटची बदनामी करायलाच बसलेलं असतं. तुम्ही काळजी करू नका. जंगलातल्या एकाही झाडाला धक्का लागणार नाही, हे माझं वचन. मग तर झालं. पण आधी या घोषणाबाजी, हे मोर्चे थांबवून टाका. आम्ही मंत्री साहेबांशी बोलतो, अगदी आज आणि आत्ताच. पण तुमच्याकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे. ऋतुराजांचे ते बोलणं ऐकून कार्यकर्ते खुश झाले. ठीक आहे साहेब, तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या. आता आम्हाला अजून काही नको. आमच्याकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य असेल, असं सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी वचन देतो. ऋतुराजने मग उभं राहून सगळ्यांचे हात जोडले. कार्यकर्त्यांनी साहेबांचा मुद्दा सांगितला आणि आपण सगळेजण साहेबांना पूर्ण पाठिंबा देणार आहोत असं जाहीर केलं. कार्यकर्ते पांगले, गावकरी आदिवासी देखील पांगले. साहेब, आपण तर कमाल केलीत. या माथे फिरू कार्यकर्त्यांशी किती थंडपणाने बोललात. पण साहेब, आता मंत्री साहेब रागावतील की? त्यांना ही जमीन खाली करून हवी होती ना? पण मला खात्री आहे, ही जमीन सोडून दुसऱ्या कोणत्या तरी जमिनीचा पर्याय तुम्ही दिल्यावर त्यांनाही पटेल तो. आणि या मंडळींचंही बरोबर आहे साहेब. इतकं जुनं जंगल आहे. लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. शिवाय अनेक पशुपक्षी देखील राहतात इथे. नुकताच एक मोर देखील पाहिला मी, नाचत होता तिथे. हसत हसत भोसले सांगत होते. पण शांतपणे प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला, ते बरं झालं साहेब. मग आपणही निघायचं का ठाण्यावर? भोसल्यांनी विचारलं. ऋतुराजांचं भोसल्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्यांची पुन्हा फोनाफोनी चालूच होती. आता मंत्री साहेबांना हा मुद्दा सांगायचा, पटवून द्यायचा, हे किती कठीण काम साहेबांच्या डोक्यावर आहे असं समजून भोसलेंनी सुद्धा साहेबांना मग जास्त त्रास दिला नाही. उलट हवालदारांना सांगून सगळ्यांच्या जेवणाची इथेच व्यवस्था केली. मग ते झाडाखाली जाऊन बसले. तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले, तरी साहेबांची फोनाफोनी चालूच होती. कधी कुणावर तरी चिडायचे, कधी हसायचे, कधी खुर्चीवर डोकं ठेवून डोळे मिटून बसून राहायचे. जेवण आलं तसं भोसल्यांनी साहेबांना वर्दी दिली. ऋतुराजांनी थोडंसं खाऊन घेतलं. जेवताना भोसल्यांनी पुन्हा विषय काढला. साहेब, मंत्री साहेबांशी बोलणं झालं? भोसले, तुम्हीही लवकर जेवून घ्या आणि ठाण्यावर जाऊन पोलिसांच्या 2-3 गाड्या आणखीन घेऊन या. तयारीनिशी. भोसले गोंधळले. कळलं नाही साहेब. एवढे पोलीस तयारीनिशी कशाला? भोसले, स्वतःची अक्कल चालवू नका. जेवढं सांगतोय तेवढंच करा. भोसलेंना काहीतरी विचित्र वाटलं. पण साहेबांसमोर काय बोलण्याची टाप होती? जेवण करून ते ठाण्यावर गेले. पोलिसांचा ताफा घेऊन पुन्हा डोंगरमळ्याच्या पायथ्याशी आले. संध्याकाळ व्हायला आली होती. साहेबांनी सगळ्या पोलिसांना एकत्र केलं. नीट ऐका. एका महत्त्वाच्या मोहिमेवर आता आपण काम करणार आहोत. संध्याकाळ उलटून गेली की वन विभागाचे आणि वन तोडणी विभागाचे लोक इथे येतील. काहीच वेळात जंगल कापणी देखील सुरू होईल. जंगल तोडीचं काम ती माणसं सांभाळतील. आपल्याला फक्त बाहेरून होणाऱ्या उपद्रवाचा बंदोबस्त करायचा आहे. डोंगरमळ्याच्या 100 फूट पलीकडे सगळेजण तैनात व्हा. पर्यावरण कार्यकर्त्यांना, त्यांच्या लीडर्सना, गावकऱ्यांना, अधिकाऱ्यांना कुणालाही आत येऊ द्यायचं नाही. लाठीचार्ज करा, धरपकड करा किंवा अश्रूंचे धूर सोडा. मीडिया देखील घुसण्याचा प्रयत्न करेल. पण काळजी करू नका, मीडियाला आपण मॅनेज केलं आहे. आपल्या विरुद्ध काही बातमी होणार नाही. उद्या सकाळच्या जंगल साफ झालेलं असेल. ते सगळं ऐकून भोसल्यांना जबर धक्का बसला. गनिमी कावा म्हणतात तो याला? त्यांनी साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण साहेबांनी हटकून लावलं. भोसल्यांचा मग नाईलाज झाला. दिलेल्या पोलिसांच्या तुकडीला घेऊन ते पायथ्याशी उभे राहिले. संध्याकाळ कळली तशा वन विभागाच्या, वन तोडणी विभागाच्या अनेक गाड्या भरभर आत शिरल्या. काहीतरी बोलणी झाली आणि सगळेजण प्लॅनप्रमाणे कामाला लागले.
मोठी मोठी झाडं मशीनने कापली जाऊ लागली. प्राण्यांच्या पक्ष्यांच्या आवाजाने थरकाप उडत होता. उडणारा पक्ष्यांचा थवा, इकडून तिकडून धावणारे मोर, चुकून दिसलं तर एखादं हरिण. चारी बाजूने जंगल पेटवलं गेलं. जंगल पेटलं ही बातमी गावकऱ्यांना कळली तसे कार्यकर्ते, गावकरी, आदिवासी सगळे जण धावत सुटले. पोलीस तैनात होतेच. त्यांच्या माराला दबावाला न जुमानता ते आत शिरू लागले. एवढी वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये राहिल्यामुळे दगडाचं काळीज झालं होतं. पण भोसल्यांचं ते दगडाचं काळीज ते सगळं पाहून मात्र पाझरू लागलं. लोकांना थांबवावं, त्यांना समजवावं की त्यांच्यावर लाठीचार्ज करावा. कोणतीच भूमिका त्यांना स्पष्टपणे घेता येत नव्हती. ते आतच शिरले. सुन्न मनाने पेटलेल्या जंगलाकडे पाहत राहिले. भाजलेली माकडं, कळवळून ओरडणारे पक्षी, मधून कुठेतरी जीव वाचवत सरपटत चाललेली एखादी घोरपड. तेवढ्यात त्यांच्या पायाशी काहीतरी सळसळलं. नाग असावा बहुतेक. तडफडून तो तिथेच मेला. ते सगळं पाहून भोसले फार अस्वस्थ झाले. क्षणाक्षणाला त्यांची अस्वस्थता वाढत चालली होती. धावत पळत ते ऋतुराज साहेबांकडे गेले. साहेब, हे काय केलं? थांबवा हे सगळं. अहो, किती निष्पाप जीव मरतायत यात. बाहेर लोकांवर लाठीचार्ज होतोय. थांबवा साहेब, तुमच्या पाया पडतो. ऋतुराजांचं भोसल्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं जणू. भोसले, बाजूला व्हा, फार वेळ नाही आपल्याकडे. भोसले चिडले. अहो साहेब, काय करताय तुम्ही? एवढं पाप का गाठीशी बांधताय? मग मात्र ऋतुराज जाम भडकले. तुम्ही सुद्धा यासाठीच नोकरी करता ना भोसले? अहो, ओल्याबरोबर सुकं जळणारच. आणि एकाच डिपार्टमेंटमध्ये राहून उगीच विद्रोह करू नका. तुमच्यासारखी माणसंच घातक ठरतात मग. लक्षात ठेवा, हे मिशन सक्सेसफुल झालं की लगेचच तुमच्या प्रमोशनचा देखील अर्ज करणार आहे मी. ऋतुराजांनी समजावण्याचा प्रयत्न केला. भोसले कळवळून बोलू लागले. नको साहेब, असं प्रमोशन नको. एक वेळ प्रमोशन नाही मिळालं तरी चालेल. मुला बायकांना सुख चैन नाही लाभली तरी चालेल. पण हे सगळं नको. या असल्या गनिमी काव्याबद्दल तुम्ही बोलत होता साहेब? हा असला गनिमी कावा नाही शिकायचा आम्हाला. महाराजांनी देखील असं कधी केलं नाही. माणसाबरोबर प्राण्यांवर प्रेम केलं त्यांनी. माणूस असो की प्राणी, जीव तर सगळ्यांनाच प्यारा असतो आपला. भोसल्यांचं रक्त नसानसात वाहतंय आमच्या. साहेब, स्वतःच्या इमानाशी गद्दारी नाही जमणार. नको हे बरबटलेलं सुख. याआधी कदाचित स्वार्थाने वागलो असेन, पण आता हा आक्रोश, हा रक्ताचा सडा सहन होत नाही आम्हाला. अहो साहेब, खरंच थांबवा. जे झालं ते झालं. जाऊ दे. ज्यांना शक्य आहे त्यांना तरी वाचवा. अहो, आपली पापं आपल्यापुरती नाही राहत. सगळं आपल्या पोराबाळांच्या अंगाशी येतं साहेब. तारायची लायकी नसेल तर कुणाला मारायचं तरी पाप का अंगाशी घेताय? भोसले रडू लागले होते. भोसले, तुमच्यासारखी माणसंच डिपार्टमेंटची वाट लावतात. शाप? कसला शाप? प्राण्यांचा? हो साहेब, प्राण्यांचा शाप. शाप काय फक्त माणसाचाच लागतो? एवढं बोलेपर्यंत चिमणीचं एक छोटंसं पिल्लू त्यांच्या बुटावर पडलं. भोसल्यांचं काळीज चिरलं. डोळे पाण्याने डबडबले. हलक्या हाताने त्यांनी ते पिल्लू उचललं आणि कळवळले. त्याच्या तोंडात पाणी घालण्यासाठी म्हणून ते इथे तिथे धावले. ऋतुराज खूप चिडले होते. त्यांना भोसल्यांचा प्रचंड राग आला होता. या अशा मूर्ख माणसांबरोबर वेळ दौडायला त्यांच्याकडे होताच कुठे वेळ? रात्रभरात जंगल साफ करायचं होतं. जंगल संपूर्ण पेटलं आहे याची खात्री झाल्यावर जीपमध्ये बसून ते ठाण्यावर निघून गेले. ठाण्यावरूनच मंत्री महोदयांना काम फत्ते झाल्याचा फोन गेला. किलोभर मिठाया ठाण्यावर आल्या होत्या. तोंड गोड करून ऋतुराज घरी यायला निघाले. आजचा दिवस खूप हेक्टिक झाला होता. पण उद्या मात्र आपल्या लेकाच्या वाढदिवसाला त्यांना त्याच्याबरोबर वेळ घालवायचा होता. जंगल साफ केल्याचा त्यांना अभिमान वाटत होता. आता तिथे मोठी कॉम्प्लेक्स येतील. ट्रेनचा प्रकल्प सुरू होईल. आणि मंत्री महोदयांनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्यातला एक जमिनीचा छोटासा तुकडा ऋतुराजांना सुद्धा मिळणार होता. तिथेच त्यांना लेकासाठी बंगला बांधायचा होता. भव्य आणि आलिशान. बंगल्याचं नावसुद्धा लेकाच्या नावावरूनच ठेवणार होते, रुद्र. घड्याळात पाहिलं, रात्रीचे 11 वाजले होते. आता निघायला हवं. घरी पोहोचले तेव्हा साधारण 12 वाजले होते. कधी घरी जातो आणि रुद्रला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याची गोड पापी घेतो असं त्यांना झालं होतं. एवढी रात्र झाली तरी आज घरात सगळीकडे गडबड चालू होती. उद्याच्या जय्यत पार्टीची तयारी सुरू होती. लॉन सजवलं गेलं होतं. बड्या बड्या आसामी उद्या येणार होत्या. गाडीचा हॉर्न ऐकताच छोटा रुद्र हळूहळू चालत बाहेर आला. एवढ्याशा बाळाला पायऱ्या कुठे उतरायला येत होत्या?
तरी शेजारच्या रेलिंगला धरून रांगत रांगत कसा बसा तो उतरला. ऋतुराजांना गंमत वाटली, कौतुक देखील वाटलं. गाडीतून ते बाहेर उतरले आणि लेकाला उचलण्यासाठी पुढे आले. तेवढ्यात 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 झाडाची एक फांदी येऊन रुद्रवर आदळली. त्याच्या केविलवाणा रडण्याचा आवाज आणि मग क्षणभरात सगळी भयाण शांतता. सगळेजण तिकडेच धावले. रुचिका किंचाळली. फांदीचं एक टोक घुसून रुद्रच्या कपाळात शिरलं होतं. रक्तबंबाळ होऊन तो निपचित पडला होता. रुचिका किंचाळत होती, ए उठ ना बाळ, उठ. अहो बघा ना माझ्या रुद्रला काय झालं. अहो डॉक्टरला तरी बोलवा. ए राजा, ए सोन्या, उठ ना रे. जंगल पेटलं होतं. एक काळवीट तिच्या जळून गेलेल्या पिलाकडे अशीच दुःखी, अगतिक आणि निपचित आसवं गाळत बसली होती. तेच दृश्य ऋतुराजांना आठवलं आणि भोसलेंचे शब्दही कानावर आदळू लागले. साहेब, शाप काय फक्त माणसांचाच लागतो?